तर मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळी झालेली आहे. तर आता आपण जाणार आहोत गावातला गणपती बघण्यासाठी. तर मित्रांनो, कसं समोर अंधार आहे आणि यांनी एकानं पण मोबाईल नाही आणलेला आहे, त्यामुळं थोडं दिसण्याचे वांदे व्हायले. आणि मित्रांनो, आत्ताच जस्ट गणपती आलेला आहे. आणि बघा आता तुम्ही गणपती दाखवणार आहे तुम्हाला समोर बघू शकता. कार्यकर्ता मला घेतो ना, काय विषय आहे का? कार्यकर्ते तर मित्रांनो, इथं गावातलं जे मंदिर आहे महादेवाचं, त्या मंदिरावर पहिले गणपती आणतात. बघू शकता गणपती खूप मोठा दिसत आहे. चालते ना, काय विषय आहे का? पांडुभाऊ लाईक करते म्हणते आपल्याला. हा, चालते. बांधील की सगळ्यासाठी बघू शकता. तर मित्रांनो, खूप सारी पब्लिक गेली होती गणपती आणण्यासाठी. बघा, कार्यकर्ते पूर्णपणे वल्ले झालेले आहेत. म्हणजे मित्रांनो, पाऊस चालू होता आणि पावसातून गणपती आणलेला आहे, पूर्ण झाकून आहे. आणि हे अध्यक्ष मित्रांनो, आता मला माहीत झाले की अध्यक्ष आहे म्हणून, उपाध्यक्ष. हे बघू शकता प्रशांत भाई पेडकर. छोटा गणपती दिवसमध्ये लावत आहेत ते मागं. दिवसमध्ये लावत आहेत ते. 10 मिनिटात कोणाला कुठं जाऊन यायचं ते जाऊन या. अध्यक्ष सूचना देताना आम्ही थांबतो, तुम्ही जाऊन या. बाकीचे या जे भिजले राहतात. मित्रांनो, आता आलेले आहेत सर्वजण. आणि मग अशी म्हणजे ते गाडी वगैरे लावून गेले होते तिकडं, आता आलेले आहेत सर्व बघू शकता. गावातल्या माणसाचं ट्रॅक्टर आहे सोनालिका. यस आकाश आरती व्हायली चालू करू. आमच्या ब्लॉगरला वरी चढू द्या. अरे वा. आणि राठोड. मित्रांनो, गणपती खूप छान दिसत आहे. बॅटरी हे काय नाही बाबा, गणपती तर बघा, पूर्ण कार्यकर्ते जीव लावून काम करत आहेत. बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आरती स्टार्ट झालेली आहे. सर्वांगी सुंदर घंटी जाते फळाची. जय देव जय देव जय मंगल श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची उठी कुंकेश्वरा. देने पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती. सरस्वत वक्रतुंड किरीना सहस्रमासा एकमती सूर्याला जाऊन टेकू. सूर्याने गेली थोडी काय तिचं दूर. गादा गादा रंगला पश्चिमाला. एक वाटी पडाली सरमणी. एक पुष्पूच्या चढी. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा बघू शकता. हे पुजारी बनलेले आहेत. इकडे बाहेर आहे विकास. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हे हक्क याला भेटला. निकित पाईकराव, निरंजन कदम,
बघा आता कुठं आहे रे ड्रायव्हर कुठं आहे? आता परसादवाले व्यक्ती. तर आता मित्रांनो गणपती तिकडं म्हणजे जो मंडप आहे तिथे जाणार आहे आणि आपण पण जाणार तिथं. हे पुजारी जात आहे समोर आणि भेटू मित्रांनो तिथं गेल्याच्या नंतर. आता ते ट्रॅक्टर वगैरे काढायला थोडा टाइम लागेल आणि त्यामुळं ब्लॉग शूट करायला काय म्हणजे हे होणार नाही, अवेलेबल होणार नाही. तर आपण जाणार आहे तिकडे. आता बघू शकता तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला आणि समोरचा पण व्ह्यू कसा असणार आहे ते. तर आता ते ट्रॅक्टर येईल तर त्यामुळे कसं समोर जावं लागेल आणि ते ट्रॅक्टरचं जे व्ह्यू घेताना कसं थोडं हेच होईल. त्यामुळे डायरेक्ट आता गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार समोरचा व्ह्यू. तर मित्रांनो आता आलोय आपण म्हणजे जे गणपतीचं बसते त्या मंडपाच्या जवळजवळ आलोय आणि आता बघा समोरचा व्ह्यू कसा असणार आहे. गाणे वगैरे चालू आहे मित्रांनो. कसं आता थोड्या वेळ बंद करतो मी कारण की कॉपीराइट येईल आपल्याला. तर मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहोत आणि त्यांना आता मंडप वगैरे केलेलं आहे. खूप छान प्रकारे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि आता इथून गणपती उतरून अंदर मंडपमध्ये ठेवतील आणि मंडपमध्ये ठेवल्याच्या नंतर मी तुम्हाला पूर्ण वेळ दाखवेल. आणि मित्रांनो आता कसं इथं बोलता येणार नाही कारण की जर बॅकग्राऊंड म्युझिक जर आलं त्याला कॉपीराईट लागेल. सुद्धा तुम्ही तुम्हाला अशा प्रकारे दाखवून देईल समोरचं कसं असणार आहे. आता थोड्याच वेळात समोर पण जाऊन दाखवेल तुम्हाला कसं असणार आहे ते. तर बघा मित्रांनो गणपती काढण्यात म्हणजे सर्व लेकरं मग्न आहेत. गणपती जवळजवळ 4 ते 5 फुटच आहे. बघू शकता काढताना फायनली आता गणपती बाप्पांना म्हणजे तिथे स्थापन केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे समोरचा व्ह्यू कसा असणार आहे ते. आणि सर्व मंडळाची म्हणजे आरती वगैरे आत्ताच झालेली आहे म्हणजे तिथं पण एकदा झाली आणि इथं पण एकदा झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही आता तुम्हाला मागाच्या वेळी दाखवणार आहे आणि दाखवतो तुम्हाला मी समोर आलो. थोडासा पाऊस आल्यामुळं थोडासा इथं म्हणजे धिंगाणा झाल्यासारखं झालं कारण की पावसामुळे थोडं मंडळ काय होऊ शकलं नाही. बघू शकता पाऊस आला होता. आरती वगैरे घेऊ आपण. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't. मंडळाचे सर्व कार्यकर्ते बाप्पांना बघण्यात मग्न आहेत मित्रांनो
आणि आजचा हा अशा प्रकारे ब्लॉग होता आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.